करायला नाही, परंतु ते लेखन करण्यासाठी त्यांनी किती परिश्रम घेतले, ते किती कष्ट घेतले ह्याची सुद्धा मांडणी सगळ सरांनी आपल्या समीक्षणात्मक या ग्रंथामधून केलेली आहे. की ते किती दिवस त्या मशानभूमीमध्ये राहिलेले आहे, त्यांची बोली भाषा शिकलेली आहे, त्यांच्या संघ वावरलेले आहे, त्यांच्या संघ त्यांचा सहवास, त्यांची भाषा कशी आहे, त्याचं राहणीमान कसं आहे, ते कशा अवस्थेत राहतात, त्याच्यासोबत खानपान करून त्याच्यासोबत सहवास, म्हणजे इतकं म्हणजे एखाद्याचं जीवन अनुभव आपल्याला उलगडून दाखवायचे असतील साहित्यातून, तर आपल्याला त्याच्या संगतीत गेले असेल की तुकाराम महाराज म्हणतात की अनुभव आले अंगात ते या जगात सांगत असे. आणि जोपर्यंत तशा प्रकारचे अनुभव आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याचं अनुभव विषयी आपण सांगता येत नाही. आणि त्यामुळं ते मशानजोगी समाजाचं भयानक जे काही जीवन वास्तव आहे सांगितलं, परंतु ते कृपे तिथं थांबत नाही.